नमस्कार महाराज. आज आपण अशा ग्रेड बद्दल चर्चा करणार आहोत किंवा मी तुम्हाला आज अशा ग्रेड बद्दल माहिती देणार आहोत की ती एकदम भारी ग्रेड आहे. म्हणजे एव्हरग्रीन ग्रेड. म्हणजे मला जर सांगितलं ना कोणी की तुझ्याकडे आता फक्त तुला 2च ग्रेड देतो बा मी आणि या 2च ग्रेडवर तुला पीक काढू काढू शकतो का तू, किंवा एकच ग्रेड देतो बा तू कुठली निवडशील. आता भरपूर ग्रेड आहेत. पायलीच्या 15 ग्रेड आहेत. 19 पासून तर 0050 आणि अजून बाकीच्या तर वेगवेगळे आलेले आहेत. तर तिथे मी ही ग्रेड निवडेल महाराज. सुरुवातीपासून तर जवळपास नाही म्हणता येईल, शेवटपर्यंत वापरू शकतो आपण. कुठलंही पीक असू द्या. का? तिचं न्यूमेरिकलच तसं बसवलंय, तिचं मॅथमॅटिक्स तसं बसवलंय मित्रांनो. आणि ग्रेड आहे, कंपनी आहे यारा टेरा ब्रँड. आणि प्रोडक्ट आहे महाराज 114211. बऱ्याच शेतकऱ्यांना आता ही ग्रेड 114011 नावाने मार्केटमध्ये भेटत असेल, बरोबर. पण ही आहे 114211. कारण की आपला महान भारत देशामध्ये जीएसटी खूप लागतो आणि त्यांना जीएसटी देणं परवडत नाही. त्याच्यामुळे 40% वरती जर ग्रेड गेली तर त्याला वेगळा जीएसटी असतो म्हणे. त्याच्यामुळे त्यांनी पिशवीवर छापलंय 114011. अशी कहाणी आहे महाराज ही सगळी. पण जाऊ द्या, काही असो. पण प्रोडक्ट काय आहे आणि वर्किंग कशी करते आपण थोडक्यात सांगतो महाराज. प्रोडक्ट मध्ये 11% नायट्रोजन आहे, 42% फॉस्फरस पेंटॉक्साइड आहे आणि 11% पोटॅशियम ऑक्साईड आहे. बरेच शेतकरी विचारत राहतात, साहेब ऑक्साईड ग्रेड बद्दल सांगा, ऑक्साईड ग्रेड बद्दल सांगा. महाराज बघा, याच्यामध्ये फॉस्फरस पेंटॉक्साइड बी दिलाय, पोटॅशियम ऑक्साईड बी दिलाय, नायट्रोजन बी दिला आहे. याचं काम काय काय आहे महाराज आपण थोडक्यात समजू. याच्यामध्ये सगळ्यात मेन जो आहे हाय फॉस्फरस आहे 40%, 42%. 42% फॉस्फरस आहे, हाय फॉस्फरस. महाराज ही ग्रेड कशासाठी काम करते, फॉस्फरस कशासाठी काम करतो. तुमचं कुठलंही पीक असू द्या, तुमचं हे पीक आहे मित्रांनो आणि ह्या मुळा आहेत. मुळा वाढवण्यासाठी फॉस्फरसचा सगळ्यात मेन रोल राहतो. रूट डेव्हलपमेंट म्हणजे तुमचं कुठलंही भाजीपाला असू द्या, त्याच्यामुळे मुळा वाढवणं, नंतर ह्या फांद्या वाढवणं, ब्रँचिंग वाढवणं. ब्रँचिंग साठी फॉस्फरसचा रोल असतो.